पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला मजबूत करण्यासाठी आणि कृषी व्यवस्थेला सुधारण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत मिळते. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये विभागली जाते आणि प्रत्येक हप्ता 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळते आणि मध्यस्थांची आवश्यकता नाही. या सुलभ पद्धतीमुळे रक्कम पारदर्शकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. सरकारने हा उपाय शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा सोपा आणि जलद मार्ग उपलब्ध करून दिला आहे. गेल्या काही महिन्यात हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा कठीण परिस्थितीत सरकारने एका संवेदनशील निर्णय घेत 26 लाख शेतकऱ्यांसाठी त्वरित 21व्या हप्त्याची रक्कम जारी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे पुनर्निर्माण करण्यासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी मदत मिळणार आहे. हे पाऊल सरकारच्या शेतकरी सहाय्य धोरणाचे आणि संकटात त्वरित मदत करण्याच्या दृष्टिकोनाचे एक उदाहरण आहे. अलीकडे या योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक KYC प्रक्रिया अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांसाठी अद्याप KYC पूर्ण केलेले नाही, त्यांना पुढील हप्त्याची रक्कम मिळणार नाही. या निर्णयाचा मुख्य उद्देश योजनेत पारदर्शकता आणणे आहे. अपात्र किंवा बनावट लाभार्थ्यांना वगळणे. केवळ पात्र आणि खरे शेतकरीच योजनेचा फायदा घेऊ शकतील. त्यामुळे सरकारी निधीचा योग्य वापर होईल. KYC प्रक्रियेमुळे लाभार्थ्याची ओळख अधिक विश्वसनीय होईल आणि निधीचा गैरवापर रोखला जाईल. शेतकऱ्यांसाठी फक्त KYC पूर्ण करणे पुरेसेच नाही, तर त्यांचे बँक खाते आधार सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे. जर आधार आणि बँक खात्यात कोणतीही जोडणी नसेल तर सरकारने दिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. अनेक वेळा चुकीची माहिती किंवा अपडेट न केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याचा लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे आपली बँकिंग माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. कोणतीही चूक आढळल्यास तिला त्वरित दुरुस्त करून घ्या, कारण यामुळे भविष्यातील अडचणी टाळता येतील. शेतकरी आपल्या घरातूनच पीएम किसान योजना अंतर्गत 21व्या हप्त्याची स्थिती सहजपणे तपासू शकतात. यासाठी त्यांना पीएम किसान वेबसाईटवर जाऊन लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करावा. येथे आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्या संबंधित माहिती मिळवता येईल. शेतकरी लाभार्थी यादीमध्येही आपले नाव शोधू शकतात, ज्यासाठी राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावची माहिती भरावी लागते. यादीत नाव असल्यास हप्ता निश्चित मिळतो, नाहीतर स्थानिक कृषी कार्यालय किंवा लेखपाल यांच्याकडून माहिती घेता येईल. शेतकऱ्यांनी या महत्त्वपूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी त्वरित नोंदणी करावी. नोंदणी ऑनलाईन तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर वरही केली जाऊ शकते. अर्ज करताना शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असते. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाच्या स्थितीवर नियमितपणे लक्ष ठेवावे आणि जर काही त्रुटी दिसल्यास त्वरित सुधारणा कराव्यात. अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा हेल्पलाईनवर विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावर प्रसार होणाऱ्या अफवा व बनावट वेबसाईट पासून दूर राहावे. केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करत आहे. कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना कळवले आहे की त्यांनी आपले KYC, बँक, आधार लिंकिंग आणि इतर आवश्यक माहिती अद्ययावत केली पाहिजे. तसेच पोर्टलवरील माहितीची नियमित तपासणी करून कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ न देण्याची सूचना केली आहे. सरकारचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा पूर्णपणे घेऊन वेळेत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्यात. तर अशा प्रकारे पीएम किसान योजनेअंतर्गत 21वा हप्ता कधी वितरित होणार याची महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्ससह पुढील व्हिडिओमध्ये.